ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे रविराज चिडलेले असतात, कारण की त्यांना खूप मोठं सत्य कळलेलं असतं आणि ते बोलतात की मी काही पण करून मी हे सत्य बाहेर काढणारच. आणि त्याच टायमाला रविराज प्रियाला बोलून घेतात आणि चांगलंच फटकारतात, पण प्रिया ही चक्कर येण्याचं नाटक करते. त्यानंतर ते सुमनला बोलवतात आणि तिला सांगतात की हिला रूम मध्ये घेऊन जा आणि तिकडे कोंडून ठेवा आणि काय झालं तरी पण ती इथून बाहेर पडली नाही पाहिजे. आणि रविराज सुमनला सुभेदारांच्या घरी फोन लावायला सांगतात की प्रिया इथे किल्लेदारांच्याच घरी आहे. त्यानंतर सुमन प्रियाला रूम मध्ये कोंडून ठेवते. नंतर कल्पनाला ही गोष्ट कळल्यानंतर कल्पना सगळ्यांना सांगते. रविराज प्रतिमाला सांगायला लागतात की प्रियाचं हे वागणं तुला पटतं का. तेव्हा प्रतिमा बोलायला लागते प्रिया ही पहिल्यापासूनच खोटं बोलते. तेव्हा रविराज प्रतिमाला बोलतात की मी आता हे काय पण झालं तरी मी सत्यापर्यंत पोहोचणारच. आणि रविराज सांगायला लागतात की मी आता अर्जुनला भेटणार आहे, कारण की त्याच्याकडे व्हिडिओ आहे. आणि रविराज वेशभूषा बदलून महिपनच्या घरी गेली होती आणि त्यांनी तिथे व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये तन्वी तिकडे होती आणि महिपनच्या घरी जाऊन तन्वीने काहीतरी विधी पण केले. आणि ह्याच्या आधी अर्जुनने रविराजांना साक्षीच्या आईचे वर्षश्राद्धाचे तेथील केलेले व्हिडिओ पाहायला बोलवत असतो. आणि तेव्हा रविराज सांगायला लागतात की प्रतिमाला ही प्रिया ही साक्षी आणि नाही तर महिपनला कॉल करेल आणि पुढचं काहीतरी करायला बघेल आणि तू दार लावून घे आणि या प्रियाला बाहेर जाऊ देऊ नये, कारण की जोपर्यंत सत्य उलगडत नाही तोपर्यंत प्रिया ही बाहेर आलीच नाही पाहिजे. तेव्हा सुमन बोलते तुम्ही काळजी करू नका, मी काय ते बघते. तू कोंडलेल्या रूम मध्ये प्रिया इकडे तिकडे पाहत असते आणि ती विचार करते की हा किल्लेदार बाहेर जायच्या आधी मला इकडून जायला पाहिजे. या किल्लेदारला फसवून मला साक्षी महिपनची भेट घेऊन जे काय घडलंय ते मला त्याला सांगायला पाहिजे. आणि त्यासाठी प्रिया ही दरवाजा उघडायला बघते, पण दरवाजा उघडत नाही. ती सुमनला आणि प्रतिमाला हाक मारते, पण ती लोक काय ऐकत नाही, कारण की त्यांना रविराजाने दरवाजा न उघडायला सांगितलं होता, जेणेकरून ही कपटी प्रिया ही घराच्या बाहेर न जाता कामा नये. प्रिया विचार करते की आता मी बाहेर कशी पडू, कारण की जोपर्यंत मी बाहेर पडली नाही तर खूप मोठा अनर्थ होईल. आणि त्या टायमाला या कपटी प्रियाला लक्षात येतं की माझा नवरा म्हणजे अश्विन हा मला मदत करू शकतो आणि तो या मला रूम मधनं बाहेर काढू शकतो. त्यासाठी ती अश्विनला फोन करते. इकडे सरंजामे अर्जुनच्या चांगल्या ट्रॅपमध्ये फसलेला असतो, त्यामुळे तो अर्जुनला सगळे पुरावे देतो. त्यानंतर अर्जुन रविराजांची भेट घेतो. तेव्हा रविराज बोलतात की तू मला काय सांगणार आहेस. तेव्हा अर्जुन बोलतो, रविराज बोलायला लागतात की तू कोणत्या व्हिडिओचं सांगणार होतास. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो मी त्या दिवशी महिपनच्या घरी गेलो होतो. अर्जुन बोलतो त्या दिवशी मी तिकडे गेलो होतो तेव्हा मला तिथे तन्वी दिसली. तेव्हा रविराज बोलायला लागतात की तन्वी तिथे काय करत होती. तेव्हा अर्जुन सांगायला लागतो की मी तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो, कारण की तिथे तन्वी फोनवर होती आणि ती फोनवर बोलत बोलत बाहेर आली होती. तू हा व्हिडिओ पाहिलास तर तुला कळेल की या दोघांची प्रिया आणि साक्षीचे किती घनिष्ठ संबंध आहेत ते. त्यानंतर रविराजांना प्रियाचं खूप मोठं सत्य समजतं आणि रविराज बोलतात काय आहे. तेव्हा अर्जुन बोलतो हेच सांगायचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय, मधुभाऊने खून केला नाही हे सगळं ती खोटं बोलते. आता रविराज बोलायला लागतात की मी आता प्रियाला रूम मध्ये कोंडून आणलो, काय झालं तरी पण सत्य समजेल जोपर्यंत सत्य समजत नाही तोपर्यंत मी तिला महिपनची भेट घेऊन देणार नाही. आणि रविराज बोलायला लागतात की तिला ब्लॅकमेल कोण करत नाही ना. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो असं काय दिसत नाही, पण जेव्हा खरं सत्य समोर येईल तेव्हा सगळ्यांना कळेल. आणि त्यानंतर अर्जुनने घरी येऊन सगळ्यांना सत्य सांगितलं असतं आणि प्रतापने पण आणि रविराजानेही प्रतापला फोन करून सांगितलं असतं किंवा प्रियाचं सगळं सत्य सांगितलं असतं. आणि अर्जुन घरी सांगत असतो की ही प्रिया विश्वास ठेवायचा नाही, कारण की ही महिपनची माणूस आहे. त्यानंतर अर्जुन व्हिडिओ दाखवायला लागतो, जो व्हिडिओ त्यांनी रविराजांना दाखवला होता तो सगळ्यांना व्हिडिओ दाखवायला लागतो. नंतर तिथे अश्विन त्या कोंडलेल्या रूम मधनं प्रियाला घेऊन येतो आणि तो घरी येतो. तेव्हा इथे प्रताप अश्विनला बोलतो तू थांब इथे, कारण की या मुलीला या घरात तारा नाही. तेव्हा अश्विन बोलायला लागतो डॅडी तुम्ही काय बोलता. तेव्हा प्रताप बोलायला लागतो अश्विन आणि प्रताप सांगायला लागतो हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये त्या दिवशी प्रिया ही जेव्हा महिपनच्या घरी साक्षीच्या आईचे वर्षश्राद्ध होते तेव्हा ही पण तिकडे उपस्थित होती. त्यानंतर अर्जुन तिकडे वेषांतर करून गेला आणि त्यांनी त्या टायमाला तिथे प्रिया दिसली आणि तेव्हा त्याला कळलं की प्रिया पण साक्षी आणि महिपनला मिळालेली आहे. प्रताप अश्विनला बोलायला लागतो हिला जर रविराजाने तिच्या घरी रूम मध्ये कोंडून ठेवलं मग तू हिला काय घेऊन आलास. प्रताप बोलायला लागतो मी आता मोठा निर्णय घेतला, कारण की रविराजाने मला सांगितलं की ही मुलगी फ्रॉड आहे आणि जोपर्यंत हिचं सत्य काय ते खरं आहे ते आपल्याला कळत नाही तोपर्यंत ही या घरात आली नाही पाहिजे. तेव्हा कल्पना बोलायला लागते की काय बोलताय तुम्ही, ही आपल्या घरची सून आहे ना,
तेव्हा प्रताप बोलायला लागतो, कल्पनाला काय, तू काय सांगू नकोस, मी तुझं काय ऐकणार नाही. आणि प्रताप सांगायला लागतो की ही जर या घरात राहिली तर आपल्या घरामध्ये वादविवाद होत राहतील आणि आपल्या घरच्या गोष्टी जेवढ्या पण आहेत ती या महिपत आणि साक्षीला सांगत राहील. आणि केसच्या बाबतीत जे पण तिला जे कळलं होतं ती जाऊन महिपत आणि साक्षीला सांगायची आणि ही तिची मोठी खबरी आहे. आणि कसं पण करून ही केस अर्जुन हरेल ह्यासाठी ही खूप मोठी महिपत आणि शिकरेबरोबर चर्चा करत असते. तेव्हा कपटी प्रिया बोलायला लागते की काय बोलताय तुम्ही, मी असं काहीच केलं नाही. तेव्हा प्रताप बोलायला लागतो की तू 10 वेळा त्या महिपतच्या घरी गेलीस आणि इकडच्या सगळ्या खबरी तिकडे पोहोचवल्यास आणि ह्या सगळ्या तुझ्या गोष्टी मला रविराजाने सांगितल्या आणि रविराजाने सांगितले की या घरात तिला जोपर्यंत खरं काय समजत नाही तोपर्यंत तुला या घरामध्ये ठेवायचं नाही. तू जर इथे राहिलीस तर केसला खूप मोठं वळण लागेल. इथे प्रिया बोलायला लागते की या सगळ्यामध्ये ही सायली जबाबदार आहे, कारण की तिच्यामुळे माझी नाती सगळी तुटली आहे. आणि ते पूर्णाईला सांगायला लागतं की तुम्हाला वाटतं की मी पण अशी आहे, मला वाटतं की मी खोटारडी आहे. तेव्हा पूर्णाई बोलायला लागते की हो, या सगळ्यामध्ये तू जे वागलेस ना ते खोटारडे पण आहे आणि सगळं सत्य म्हणजे सायली सत्याने वागलेली आहे. आणि पूर्णाई बोलायला लागते की या घरात जेवढ्या पण गोष्टी घडतात त्या बाहेर कळतात कसं, आणि तुझ्यामुळे या सगळ्या गोष्टी बाहेर कळतायत. आणि पूर्णाई सांगायला लागते की या सगळ्यामध्ये तुझे वडील सांगतात की आमच्या घरात तुला ठारा नाही, की तुमच्या घरात तिला ठेवू नका. त्या टायमाला ते सायली येते आणि सायली बोलते की तू सगळ्या या घरामध्ये आडकाठी करतेस आणि या घरातल्या सगळ्या खबरी तू पण साक्षीपर्यंत पोहोचवतेस, त्यामुळे तू या घरात तू राहू शकत नाहीस. प्रिया बोलायला लागते की तू सांगणारी कोण, मी या घरात राहीन की नाही राहीन ते. प्रिया सांगायला लागते की हे घर माझ्या नवऱ्याचं आहे आणि त्याच्यामध्ये माझा पण या घरावर हक्क आहे, जेवढा तुझा हक्क आहे तेवढा माझा पण हक्क आहे. आणि त्या टायमाला प्रताप प्रियाला बोलतो की तू या अधिकाराच्या गोष्टी सांगतेस, अधिकाराच्या गोष्टी सांगायच्या आधी तू सून म्हणून या घरामध्ये व्यवस्थित राहा. प्रताप सांगायला लागतो की तू या घरामधल्या कुरघोड्या बंद कर आणि आपलं योग्य कर्तव्य बजाव. प्रताप सांगायला लागतो या सगळ्यामध्ये तुझ्या अश्विन बाजूने असला तर मी अश्विनला पण या घरात नाही बेदखल करायला थांबणार नाही. आणि प्रताप सांगायला लागतो की तू इथनं चालती हो, नाही तर तुला अश्विन सकट तुला पण इथनं बाहेर करीन. आणि प्रताप सांगायला लागतो की जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही आणि हा महिना संपत नाही तोपर्यंत तू या घरात तुला थारा नाही. आणि रविराजने तुला त्या घरात थारा दिला तर त्या घरात तू राहा, नाही तर तू कुठे राहायचं तिकडे राहा. आणि प्रताप बोलतो की ही केस जिंकणं माझ्या अर्जुनसाठी महत्वाचं आहे. त्याच टायमाला कपटी प्रिया डाव खेळते आणि ती पूर्णाईकडे जाते आणि पूर्णाईला बोलते की तुला वाटतं की मी या सगळ्या ह्याच्यामध्ये सामील आहे. आणि पूर्णाई बोलायला लागते की बस झालं, आता मी तुझी साथ देणार नाही आणि पूर्णाई पण तुझ्याबरोबर असेल तर. आणि पूर्णाई कल्पनाला बोलते की तू पण तिच्याबरोबर असेल तर तू पण इथनं निघून जा. पूर्णाई बोलायला लागते की जोपर्यंत केसचा निर्णय लागत नाही तोपर्यंत इथून राहायचं नाही. आणि प्रतापने आणि पूर्णाईने आता प्रियाला चांगला चाकलून दिलेला असतं. याच्या पुढे आता रविराज आणि प्रतिमा प्रियाला थारा देणार काय आणि पुन्हा एकदा आता प्रिया त्या रूममध्ये कोंडून घेणार काय, पुढे पाहणे रंजकच होणार आहे.